गोष्टीवर घेऊया. विसर्जनाचा जो काही इश्यू झालेला, हं. त्याच्यामध्ये मग कसं झालं माहिती एक दिवस आधी शिरोडकरला जी मीटिंग झाली, मग त्याच्यामध्ये ठरलं की सगळ्यांनी श्रीच्या विसर्जनाला यायचंय. आता ती शिरोडकरला मीटिंग झाली त्याच्यानंतर तिथे ठरलं बोलण्यापेक्षा ठरलं नाही, ठरलं काहीच नव्हतं तिकडे. बोललेले फक्त, हं, की जमायचं का हं, आम्हाला विसर्जन करणं भाग होता. बरोबर. बाकी 2 मंडळं हं, जी होती, जागोबचा राजा होता. त्यांना कसं ते त्यांचा एक विसर्जनची त्यांनी मिरवणूक मिळवून झालं. हां. केलेली. मग सकाळी 8 वाजताच इतके पोलीस आले ग्राउंडवर आमच्या, की आम्हाला असं नंतर कानावर पडलं, की ते 2 जी कोण होती ती ज्यांनी ती केस हं. केलेली, त्यांनी असं प्रेशर टाकलंय, की गणपती ग्राउंडच्या बाहेरच नाही आला पाहिजे. नमस्कार, जय श्री गणेश. तर आज आपण मागी स्पेशल दुसरा पॉडकास्ट आज आपण घेतोय. जसं पहिला पॉडकास्ट तुम्ही बघितलाच रेश्माताईंचा. तर आता दुसरा पॉडकास्ट आपण घेतोय तो आहे कांदिवलीच्या श्री मंडळाचा. आपल्याकडे बोलण्यासाठी परत एकदा रेश्माताई खातू मूर्तिकार त्या मंडळाची आणि सागरदादा बामणोलीकर मंडळाचे खजिनदार आहेत. नमस्कार तुम्हाला नमस्कार. दोघांना. तर दादा मला एक सांगा ना, की आता श्रीचा प्रवास हा इतके हे झाले 10 वर्ष होऊन गेली आहेत त्याला आणि आपण जसं पहिल्यापासून बघितलं, पहिले एक वेगळा मूर्तिकार त्याच्यानंतर एक राजन झाड काकांकडे गेलात. त्याच्यानंतर विजय खतू होते. हा इतका मला अख्खा तो प्रवास सांगा ना एक थोडक्यात? हा तुझा प्रश्न खूप मोठा आहे. मला याचं डिटेलमध्ये उत्तर तुला देतो मी. 2013ला आम्ही स्थापना केली. त्यावेळेस आमचे मूर्तिकार होते खरडकर, दीपक खरडकर. दीपक खरडकर. तर आम्ही पहिली मूर्ती त्यांच्याकडून घेतली. त्याच्यानंतर मग आम्ही तो जो चेहरा होता राजन झाडचाच, तोच आम्ही त्यांना दाखवला. त्यांना तुम्हाला सांगितलं जमेल का? कारण की त्यावेळेस आमचं त्यांच्याशी एवढं कनेक्शन नव्हतं. मग त्यांना दाखवला तो रेफरन्स त्यांनी बघितला. त्यांना माहिती पण होतं. मग त्यांनी बनवला तरी पण ते सॅटिस्फॅक्शन नाही झालं आम्हाला. जसं झाड साहेबांच्या मूर्तीचं असायचं. मग आमचे माझ्या बिल्डिंगमध्येच माझ्या शेजारी राहतात श्रावण बाळा इंगळे, साईलीलाचे संस्थापक. त्यांच्या थ्रू ते पण लालबागला राहायचे. मग त्यांच्या थ्रू आम्ही राजन झाडांना कॉन्टॅक्ट केलं. मग आम्ही त्यांना भेटलो. त्यांच्याशी बोललो भरपूर गोष्ट. त्यांनी विचारलं गणपती कुठे बसतो, कसा बसतो? त्यावेळेस त्यावेळेस मागी गणेश उत्सव उपनगरामध्ये हं. म्हणजे आता ज्या लेव्हलला आहे ना, त्यावेळेस नव्हता. एकच गणपती होता त्यावेळेस चारकोपचा राजा. म्हणजे असे गणपती बसत असतील कुठे म्हणा आपल्याला त्यावेळेस 2013ची गोष्ट सांगतो. फेमस तो एकच होता. हां, ते हां. एकच मंडळ होतं ज्यांनी मागी गणेश उत्सव मुंबईला दाखवला. हो. मुंबईला, हं. गांधीविला जाऊन दे. तर मग आम्ही त्यांच्याकडे गेलो दादांकडे. त्यांच्याशी भेटलो. त्यांच्याशी बोललो. त्यांना सांगितलं. त्यांनी सगळं डिटेलमध्ये विचारलं कुठे बसतो, कसा बसतो. त्यांचं एक आहे की अ, बऱ्याच मूर्तिकारांचं असतं की बाबा एका ठिकाणी एकच गणपती देतात ते. एका लोकॅलिटीमध्ये. जसं संतोष कांबळी आहेत. ते एका ठिकाणी जर एक गणपती ते दुसरीकडे गणपती देणार नाही. ताई पण भाद्रपदाची गोष्ट वेगळी, पण आता मागेची. मग त्यांच्याकडे त्यांनी सगळं विचारलं, कुठे बसतो गणपती, काय आहे, कसा आहे, केवढा आहे. मग आम्ही त्यांना पहिलाच वर्ष आम्ही म्हणजे मोठा गणपती 9 फुटाची मूर्ती मागितलेली. पण 9 फुटाची की जी मोठी मूर्ती असते त्यांची 12-13 फुटाची ती. पण त्यांनी नाही दिली आम्हाला. म्हणजे बोलले, "नको, पहिला तुम्ही छोटा गणपती घ्या. नंतर मग हळू तुम्ही करा मोठा." मग त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांनी आम्हाला दिलं. आम्ही आम्ही केलं सगळं व्यवस्थित. मग पहिलं वर्ष घेतलं. दुसरं वर्ष पण त्यांच्याकडून आम्ही घेतलं. तर मग ते जे 2-3 वर्ष होते, मग त्याच्यानंतर मग इथे काय आले? त्यावेळेचं हे आपलं शरद आर्ट्स म्हणजे जे विजय खातूंचं हे होतं. विजय खातून साहेबांकडे तुम्ही कसे काय झाला मग? राजन साळकडून? कसे काय आले? कारण की कसं आहे, तो जो काळ होता त्यावेळेस एक तर आम्हाला लांब पडायचं तिथे जायला. हं. त्यांचा टायमिंग असायचा लिमिटेड. ते जास्त बोलत नाही. राजन जाड साहेब जे आहेत, जर तुम्ही त्यांच्याशी बोलता तर ते जास्त बोलत नाही. आणि त्यांच्या टायमाला त्यांच्या वेळेत जाऊन त्यांना भेटणं, आता आम्ही पण तेव्हा वर्किंग होतो सगळेजणच. मग त्यांच्या वेळेस तो वेळ काढून त्यांना भेटणं किंवा त्यांना छोट्या-छोट्या गोष्टी जे लागतं, जसं आपल्याला इथे जमतं, की चला हे पाहिजे, ते पाहिजे, अरेंज होतात. पण तिथे ते व्हायचं नाही. आणि आम्ही सुरुवातीलाच त्यांच्याकडे गेलेलो, जसं मी मगाशी म्हटलं, आम्ही त्यांच्याकडे जाण्याचं कारण असं होतं, की अ, मुंबईमध्ये किंवा उपनगरात म्हणा, की मागी गणेश उत्सव चारकोपला साजरा व्हायचा मोठा. आम्ही आमची जी लोकॅलिटी आहे जिथे आम्ही गणपती बसवतो,
ती पूर्ण टोटली गुजराती लोकॅलिटीमध्ये. इथे गणपती उत्सव करणं हे चॅलेंज होतं. इथे मागी गणेश उत्सव आताही लोकांना नाही माहिती. त्यावेळेस तर खूप चॅलेंज होतं सांगणं, मागी गणेश उत्सव म्हणजे काय नक्की? अजून एक गणपती आला असं बोलायचे लोकं. "अरे ऑफिस कौन सा गणपती आया?" इधर गुजराती लोकं बोलायचे. "अरे आज सूच है." असं सगळं करायचे. मग त्यांच्याकडे मग आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो, मग त्याच्याकडे आमचं दुसरं एक बाजूचं मंडळ आलं. त्यांनी त्यांनी पण तिथून गणपती घेतला. मग थोडेसे झालं. मग त्यांना आम्ही इकडे रिक्वेस्ट केली, की आम्हाला इथे गणपती पाहिजे. कारण की तिथून आम्हाला तेवढी मोठी मूर्ती आणायची आणखी आम्हाला मोठी मूर्तीच पाहिजे होती. पहिलं वर्ष त्यांनी आम्ही म्हटलं छोटा गणपती घ्या. मग हळू त्यांनी सांगितलेलं, की तुम्ही हळू तुम्ही घ्या. मग हळू आम्ही तुम्हाला मोठा गणपती देतो. मग तिसरं वर्ष होतं आमचं, तिसरं की चौथं, दुसरं जे काय. मग त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली, की इकडे या. पण ते त्यांना नाही जमलं येता. त्यांनी जे काही कारण दिले किंवा ते ट्युनिंग नाही झाली. त्याचबरोबर त्यावेळेस चिंतामणी आणि दादांचं सगळं आम्ही बघतच होतो सगळ्या गोष्टी. मग असंच सहज बसलो होतो एक दिवशी आणि आम्ही दादांना संध्याकाळी फोन केला. अ, त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं, "तुम्ही भेटायला या." त्यांनी काही विचारलं नाही आम्हाला. आम्हाला तर बोलायला लागलं नाही, की मोठं मंडळ आहे, की छोटं मंडळ आहे किंवा काय किंवा काय असं काही नाही. त्यांनी एकदम आम्हाला इझिली हँडल केलं. सांगितलं, "तुम्ही भेटायला या. आपण बसून बोलूया." त्यावेळेस आम्ही तिथे चिंचपोकळीला ते हे ऑफिस हां. तिथे त्यांना भेटलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं, "तुम्ही घरी या." आम्ही घरी गेलो. अ, घरी गेलो. त्यावेळेस त्यांना कुठेतरी जायचं होतं आणि नंतर त्यांनी घरी सांगितलं, "तुम्ही घरी या दादरला." तर घरी गेलो. आम्ही सगळेजण 4-5 जण होतो आम्ही. माझ्याबरोबर मी होतो, विशाल होतो आणि अजून 1-2 जण आणि आम्ही घरी गेलो. त्यांना सांगितलं काय त्यांनी बजेट विचारलं, असं-असं करायचं आहे आम्हाला. अप टू द मार्क म्हणजे चांगला गणपती असं वेगळं असं काहीतरी पाहिजे आपल्याला, जिथे ह्या साइडला कोणी बघितलं नाही. त्यांनी आम्हाला लगेच एक स्केच काढून दिलं ताबडतोब. मग आम्ही पण त्यावेळेस आमच्यासाठी तो एक्सपिरियन्स नवीन होता. एकदम लगेच त्यांनी स्केच काढून दिला आणि त्यांनी जो स्केच ड्रॉइंग काढला ते आजही आमच्याकडे ड्रॉइंग आहे. तर ते लगेच आम्हाला पसंत पडलं, की आणि तो कॉन्सेप्ट जो होता वारकरीवाला, तर तो आवडला आणि लगेच आम्ही तिथेच आम्ही डन केलं, की चला आता इथेच करायचं, की म्हणजे आता मागचा अनुभव काय होता, की ते राजन सर होते ते जास्त बोलायचे नाही. काय पाहिजे, काय नकोय, काय बोलायचं नाही नुसते असे ईझी. मग त्यांच्याबरोबर आम्हाला आणि आम्ही वयाने लहान, ते एवढे मोठे दिग्गज मूर्तिकार त्यांच्यासमोर आम्ही तरी काय बोलायचो. मग ते एक मनामध्ये होतं आणि इथे दादांबरोबर आम्ही एकदम ईझी होतो. म्हणजे माझं असं बोलायला गेलो तर माझं चांगलं रिलेशन झालेलं कमी वेळामध्ये दादांबरोबर. मग आम्ही तिथेच कंटिन्यू केलं. मग त्यांच्याकडे म्हणजे एकदम इझी ट्युनिंग होतं तुम्हाला. खूप ईझी ट्युनिंग, ओके. खूप ईझी ट्युनिंग. मग नंतर पुढे आता ते ते आपलं खातू साहेबच नंतर वाटले. मग नंतर ज्यावेळेला ताईकडे आलं, नंतर तो कसा होता, की म्हणजे इतके वर्ष तुम्ही विजय खातू साहेबांकडून घेत होते. हं. नंतर मग ताई बरोबर ते ट्युनिंग कसं काय? 2017 मध्ये हं, बाबा गेले. मग नंतर तो मूर्ती त्यांनी बनवलेलीच होती. हं, 17ची त्यांच्या हातून घडली. आणि 18ला मग जे काही बघायचं ते हं, सिद्धेशचीच ट्युनिंग जास्त व्यवस्थित होती मंडळाची. मी फक्त मध्ये-मध्ये 1-2 वेळा हं. असं येऊन फेरी मारून जायचे किंवा अपडेट द्यायचे. मग 18, 19 हं. आणि मला वाटतं 20. 20 हो. 20 पर्यंत स्टुडिओमध्ये किंवा हं, शरदाट आपण म्हणू, हं, तिथे ही मूर्ती होती. आणि त्यानंतर मग मंडळ शिफ्ट झालं. पण जितकेही हं, वर्ष कोविड पूर्वी हं, आपल्याकडे मूर्ती असताना सिद्धेशी जास्त हं, कोऑर्डिनेशन मंडळाची असायचं. मी फक्त अपडेट हं, घ्यायचे. कारण त्यावेळेला फार माझी इन्व्हॉल्वमेंट मंडळाशी नव्हती, हं. डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट. इनडायरेक्ट सगळी अपडेट किंवा कामाची माहिती घेणं, येऊन 1-2 वेळा पाहणं असं असायचं. मग त्याच्यानंतर आता कोविड आलं. कोविडमध्ये भरपूर सारे हे आलेले. हं. आपलं नियम खूप स्ट्रिक्ट होते मोस्टली तर आपल्या इथे. हं. भाद्रपदचं तर म्हणजे अगदी लालबागचा राजा तर बसलाही नव्हता त्या हं. वर्षी. लगेच माघे आलं. हं. माघेमध्ये पण ते सेमच होतं 2 फूट, 4 फूट. हं. मला एक सांगा मग त्याच्यानंतर आपलं स्टुडिओ नंतर मग सिद्धेशकडे कसे काय गेलात मग तुम्ही? आता जसं ताईंनी सांगितलं, की आमचं जास्त ओळख हं, त्यावेळेस नव्हती. होती, बोलायचो आम्ही, पण तेवढा रेपो नव्हता. हं, आता जेव्हा दादा असायचे तेव्हा हं, आम्ही सिद्धेश बरोबर मित्रच तो असा आमचा. तर तसंच आम्ही बोलायचो आणि मग त्यावेळेस संपर्क झाला नाही आमचा. खूप वेळ झाला, गणपती जवळ आला. कारण की युजुअली काय होतं, आता माघ महिन्यामध्ये गणपती असतो. तर आपण जसं भाद्रपदचे गणपतीचं काम सुरू झालं किंवा गणपती विसर्जन झालं भाद्रपदचे, तसं लगेच आमची तयारी सुरू होते, की बाबा काय स्केच करायचा, काय विषय घ्यायचा यावेळेस, काय. मग ती तयारी आमची त्यावेळेस म्हणजे सप्टेंबर, ऑगस्टपासून ऑगस्ट किंवा पुढे तेव्हापासूनची आमची तयारी असते.
मग करता करता डिसेंबर आला. डिसेंबर ऑलमोस्ट आला. पण मग आम्हाला काही रिस्पॉन्स नाही आला किंवा आमचं बोलणंच नाही झालेलं त्यावेळेस. आपलं बोलणं नव्हतं झालेलं. मग सिद्धेश होता कॉन्टॅक्टमध्ये. मग म्हटलं आता काही नाही तर आपल्याला काहीतरी हं. पाहिजे ना. तर मग आम्ही सिद्धेश बरोबर आम्ही कंटिन्यू केलं. ते 3 वर्ष मग हं, 21, 22, हं. 23. तुम्हाला सांगा दादा, की 3 वर्ष सिद्धेशकडून कलागंध म्हणून जी मूर्ती घेतली, त्याच्यानंतर मग परत स्टुडिओवरचा प्रवास कसा काय झाला तुमचा? अं, आता तुम्ही जसं आपण बघत आलात, की दादांचा जो हं, सिग्नेचर फेस आहे, त्या सिग्नेचर फेसची जी ठेवण आहे किंवा तो हं, चेहऱ्यातला गोडवा आहे, मग तो आम्ही मिस करत होतो शेवटी. तो आपल्याला आम्ही पहिल्या वर्षापासूनच आम्ही जेव्हा आमचं पहिलं हं, वर्ष घडलं ते वारकरीवाला जो कॉन्सेप्ट हं, होता, तिथे पण आम्ही त्यांना म्हटलं नाही म्हणजे आपल्याला वाटतं ना, की ते नाही आलं, हं. ते नाही आलं. मग ते आम्ही ताईंशी डिस्कस केलं, की आपल्याला तसं हवंय, होईल का? तर ताई बोलली, "होईल." मग म्हटलं आम्ही इथे कंटिन्यू केलं. आता जसं मी आता ताईंचा पण जो पॉडकास्ट झालेला, त्याच्यामध्ये पण मी तेच विचारलेलं, की कसं असतं सीझनमध्ये आपण थोडीफार चुकी आहे ना, ही दिसून नाही येत ॲज हं, कंपेअर टू मागे. हं, आणि तुमचं पण आता गेली 2 वर्ष किंवा 19चा सॉरी 20चा पण गणपती पकडला. हं, 20ला जो मोरावरचं होतं किंवा आता हे 2 सिंह आणि हा आपला हंस. हं, मग कसं होतं, की यावेळेला एक जो खालचा जो फिगर असतो ना, हं. तो एकदम नवीन सगळं न्यू असतं. आपल्याकडे त्याचं काही अवेलेबल नसतं. जो आपण त्या पॉडकास्टमध्ये ऐकला. मग तुम्हाला त्यावेळेला कसं होतं, की ते सांगणं, की अख्खा एक नवीन फिगर आपल्याला तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये. मंडळाची कशी तयारी होती? आम्ही स्केच करून घेतो ना हं. अगोदर. नचिकेत आहेत. हां. तो स्केच करतो. हं. अ, मंडळाचा जो अध्यक्ष आहे माझा, विशाल आहे आमचा, मनीष आहे. आम्ही तिघं-चौघं जण, प्रवीण आहे. अ, आम्ही तिघं-चौघं जण डिस्कस करतो. कसं करायचं, काय करायचं, हे होईल का? कसं होईल? ताईंशी डिस्कस करतो. कसं होईल? केवढ्या वेळात होईल? काय गोष्टी आहेत? आणि मग तसं जातो पुढे. तर आता यंदा काय नवीन बघायला भेटेल श्रीच्या इथे? नवीन म्हणजे आता सगळंच मी आता तुला इथे सांगितलं, तर मग त्याला काही अर्थ नाही राहणार. कसं आहे आम्ही पण 2-4 महिने, 5 महिने आम्ही त्याच्यावर काम करतो. ताई पण त्याच्यावर 2 महिने विचार करते आणि मग आताच सगळं सांगितलं, तर त्याला त्या 2-4 महिन्याला जी आम्ही मेहनत केली त्याला काही अर्थ नाही राहत. अ, त त्या आगमनालाच त्याची मजा येणार बघायला. आता मी तुम्हाला सांगितलं तुमच्या डोक्यात काहीतरी कल्पना होणार, की असं असणार, तसं असणार, हे असणार. तुमच्या एक्स्पेक्टेशनला मॅच होणार की नाही होणार ते पण नाही माहिती. ते तुमचं तुम्हाला माहिती. मग त्याच्यामुळे काम, मेहनत कुठेतरी जाते असं मला वाटतं. त्याच्यापेक्षा ते न रिव्हील केलेलं बरं. कारण हा प्रश्न आम्ही ताईलाही विचारलेला हं. आणि ताईंनी खूप सुंदर उत्तर दिलं. ताई एकदा वन वर्ड फॉर श्री इथे पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. श्री म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आणि हृदय म्हणता येईल. आणि जसं श्रावणामध्ये ताडदेव सराजा आपण म्हणतो ना, श्रावणातलं सुमधुर गीत, हं. तसं हे हिवाळ्यातलं सुमधुर गीत म्हणजे दोन्ही माझ्यासाठी सारखेच आहेत. तेही सर्वस्व मागीमधलं आणि भाद्रपदामध्ये ताडदेव सराजा तेही सर्वस्व. दोघांनाही मी एकाच ह्याच्यात बघते, कारण का मला दोन्हीकडे मोकळीक मिळते काम करायला. तेवढंच 100% मी तिथेही देते, तेवढेच 100% मी श्रीलाही देते. आणि इथे पूर्णपणे मला स्वातंत्र्य आहे काम करण्याचं. आणि मनापासून होतं जे एन्व्हायर्नमेंट मला मिळतं, मंडळाकडून जो कम्फर्ट झोन मिळतो, जे वातावरण आहे इकडे घडवताना, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं ह्या मंडळाची त्या गणपतीवर असलेली श्रद्धा, जी जास्त त्याला फायनल लूक देते किंवा ते त्याच्यामध्ये दिसतं त्या चेहऱ्यामध्ये. माझ्यासाठी श्री मागीतला सर्वस्व आहे, कारण मी एकमेव तो गणपती करते आणि मागीमध्ये दिसणारा एकमेव सिग्नेचर फेस म्हणजे श्री. तर आता आपण गेल्या वर्षीवर येऊया. हं, विसर्जनाचा जो काही इश्यू झालेला, हं, त्याच्यामध्ये मग कसं झालं माहिती आहे, एक दिवस आधी शिरोडकरला जी मीटिंग झाली, मग त्याच्यामध्ये ठरलं की सगळ्यांनी श्रीच्या विसर्जनाला यायचंय. हं, सगळं पब्लिक आला. मेजरली जे बाहेरची मंडळं होती, तीही तिथे आलेली काय-काय म्हणजे आता माझ्या इथे मलाही सकाळी फोन येत होते, की हं, आता नालासोपारावाल्याने असतील, ती लोकं सगळी, की कसं यायचं, काय यायचंय? ते एक बाहेरचे मंडळ तेवढे तिथे येत होते. हं. तर तुम्ही एक सांगा ना, की तुमच्या इकडचं एक बेसिक इकडच्या मंडळांचा कसं काय सपोर्ट होता?
सपोर्ट म्हणजे काय असतो? सपोर्ट म्हणजे काही लोक येतात, जमतात, हम्म. बोलतात. पण प्रसंग जो झाला, घडला, हम्म. तो पहिल्यांदा घडला हम्म. तसा. त्याच्या अगोदर त्याचा काही आपल्याला अनुभव नव्हता. चारकोपल्यांबरोबर घडला, हम्म. त्यांचं पण तसं झालं. आता ती शिरोडकरला मीटिंग झाली, त्याच्यानंतर तिथे ठरलं बोलण्यापेक्षा ठरलं नाही, ठरलं काहीच नव्हतं तिकडे. बोललेले फक्त, हम्म. की जमायचं, करायचं. तर आता कसं आमचा 10वा दिवस होता. आम्हाला विसर्जन करणं भाग होता. बरोबर. बाकी 2 मंडळं जी होती, चारकोपचा राजा होता. त्यांना कसं ते त्यांचं एक विसर्जनची त्यांनी मिरवणूक मिरवणूक झाली. केलेली. मग त्याच्या बाजूने ते बरोबर आहे. आम्हाला 10व्या दिवशी विसर्जन करणं भाग होता. आम्हाला म्हणजे मिरवणूक काढायचीच होती आम्हाला. करायला दिला, नाही दिला माहिती नाही. आता आम्हाला ती नोटीस आलेली काहीतरी 1-2 तारखेला नोटीस दिली होती पोलिसांनी. आता त्याच्यामध्ये काय करायचं, काय नाही करायचं, काही आयडिया नव्हती होत. कोण 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 निगेटिव्ह बोलवतंय, कोण पॉझिटिव्ह बोलवतंय. करा, नका करू, होईल, असं होईल तसं. आणि आमच्याकडे कसं सगळे नोकरी-धंदेवाले पोरं आहेत. ऑफिसला जाणारी सगळी मुलं आहेत. सगळ्या मंडळामध्ये असतात म्हणा. पण कळत नव्हतं की काय करायचं, कसं करायचं, रिस्क घ्यायची, नाही घ्यायची, कसं करायचं. सकाळी 8 वाजताच इतके पोलीस आले ग्राउंडवर आमच्या, की आम्हाला असं नंतर कानावर पडलं, की ते 2 जी कोण होती ती ज्यांनी ती केस केलेली, त्यांनी असं प्रेशर टाकलंय, की गणपती ग्राउंडच्या बाहेरच नाही आला पाहिजे. म्हणून सकाळी 8, 8:30, 9 वाजता जवळ-जवळ 8 ते जीप बोलेरो काय असतात ते आल्या, लेडीज स्टाफ सकट. आणि आमच्या मैदानात आम्ही तर सकाळी घरी गेलेलो, आमचं सगळं काढून. तेव्हा मैदानात कोण मुलंही नव्हती, मुलं नंतर आलेली सगळी. मग आम्ही पण घाबरलो, की आणि एवढा बंदोबस्त कधी म्हणजे आम्ही बघितलाच नाही ना. एवढा बंदोबस्त झालेला. मग काय करायचं, कसं करायचं? तरी म्हटलं आपल्याला तर विसर्जन मिरवणूक काढायची कशी-बशी. आम्ही सुरू केली मिरवणूक. तसं करता-करता लोकं जमली. आणि ते शिरोडकरमध्ये कसं म्हणजे बोलले ते लोक आपण, की जमवायचे, 3 मंडळ काढायची, गणपती काढायचा. पण आपल्या मंडळीने आपल्या हिशोबाने जो स्टँड घेतला ते एकदम योग्य आहे. म्हणजे योग्य म्हणजे मला बरोबर वाटतं, त्यांच्या हिशोबाने त्यांनी बरोबर घेतला. आणि आम्हाला कसं आम्ही आज नाही जात ना मार्वेला, म्हणजे मुद्दामून थोडी आम्ही जातोय मार्वेला. आमची मूर्ती मोठी आहे, तिथे व्यवस्थित विसर्जन होतं समुद्रामध्ये. आणि आम्ही आजपासून थोडी जातो. आज 8-10 वर्ष झाली आम्ही जातोय. जवळ-जवळ 10-1 वर्ष झाले तिथे जातो आम्ही मार्वेला. तर आमचा तोच रूट आहे. आम्ही काही वेगळा अडून नव्हतो बसलेलो. आमचा तो रूट आहे, आमचा तो ठरलेला रूट आहे. आम्ही तो आमचा फिरवायचाच होता आम्हाला. आम्ही पोलिसांना पण तेच सांगितलेलं. त्यांनी रेकॉर्डिंग सुद्धा केलेली माझी तिथे त्यावेळेस. तर तो आमचा रूट ठरवायचा होता. तो आम्ही रूट आमचा फिरवला. पण त्यांनी आम्हाला पुढेच जाऊन दिलं नाही. एका ते काय ते झालेलं हिंदुस्थान नाक्याचं ते. तिथे त्यांनी अडवलंच आम्हाला जाऊन. तर आम्ही काय करणार? पोलिसांना आपण काय करू शकतो त्यांच्या पुढे? तरी तयारी केली आम्ही, प्रयत्न केले, बोललो त्यांच्याशी. मग सांगितलं सगळ्यांनी, की अरे असं करा, तसं करा. पण ते काय त्यावेळेस जे आम्हाला सुचलं, जे योग्य वाटलं ते आम्ही केलं, घडलं, पण झालं मग ते. त्यावेळेला अजून एक चारकोपचा गणपती होता, त्याचं विसर्जन तर झालेलं. कोणतं चारकोपचा गणपती पेशवा. विसर्जन? पेशवाचं विसर्जन त्यावेळेस मग तेच ना. आता बघा कसं आहे, सांगितलेलं आम्हाला, की त्यांनी त्यावेळेस 2 ऑप्शन आम्हाला त्यांनी दिलेले. एक तो तिकडचा गणेश घाट. तो अतिशय घाण होता. म्हणजे तिथे आपण हातही धुणार नाही त्या पाण्याने. म्हणजे इतका घाण तो तलाव होता तिथे. आणि असं नाही, की आदल्या दिवशी जाऊन बघितलं आम्ही. तो एकदम घाण. म्हणजे त्याच्यावर फुलं पडले, तिथे अंधार रस्ता. तो त्यावेळेस ते रस्त्याचं काम होतं. तिथे जाणं योग्य नव्हतं त्या ह्याला गणेश घाटात. आणि तो गणेश घाट कसा होता, तो आर्टिफिशियल पॉन्ड होता. म्हणजे तो बांधलेला होता. तो माझ्या मते 4-4.5 फुटाचाच पॉन्ड होता. त्याच्या पुढे नव्हता तो पॉन्ड. कारण की तो डेप्थ नव्हती त्या पॉन्डला. जर आम्ही तिथे गेलो असतो, आता त्यावेळेस इतकी गर्दी जमलेली, मग तिथे जर आम्ही जाऊन विसर्जन केलं असतं, तरी पण मंडळांनी आम्हाला मित्र म्हणा किंवा बाकीचे मंडळवाले जे आमचे हितचिंतक आहेत किंवा नाही आहेत, सगळ्यांनी आम्हाला बरं वाईट बोललेच असते ना, की असं तुम्ही असा गणपती टाकला. 2 ऑप्शन दिलेले आम्हाला. एक तो गणेश घाट होता आणि एक आमच्याच ग्राउंडवर खड्डा खणलेला. त्यावेळेस आम्ही होतो तिथे उभे. तर तिथे विसर्जन करणं शक्य नव्हतं. कारण की तो खड्डा आदल्या दिवशी रात्री 10 वाजता खणायला घेतलेला. 3 वाजेपर्यंत त्याचं काम केलं. तिथे पाणी होतं. तिथे आमची पाणी तिकडे खड्ड्याला आतमध्ये पाणी लागलेलं. त्याच्यामुळे ऑलरेडी तिथे गाडी घेऊन जाऊ शकत नाही. ना ट्रॉली ना फोरक्लिफ्ट तिथे जाऊ शकत नव्हती. चिखल झालेला. पहिली तर गोष्ट ती. दुसरी गोष्ट तो खड्डा माझ्या मते 15 फुटाचा पण नव्हता. तिथेही विसर्जन करू शकलो नव्हतो. म्हटलं मग आपण आपल्या गणपतीची अशी विटंबना करू शकत नाही आपल्या हाताने. तिथे विसर्जन करायचं म्हणून बोरली ईस्टचा एक गणपती त्यांना पोलिसांनी किंवा जे काय होते त्यांना सांगितलेलं, की तुम्ही इथे ह्या स्पॉटला विसर्जन करा. त्या मंडळांनी पण
त्यांची मूर्ती बघितली, त्या स्पॉटला जाऊ शकत नाही त्यांना आम्ही पण सांगितलं. त्या मंडळाने पण तिथे विसर्जन नाही केलं. त्या मंडळाचा गणपती मी माझ्या मंडपात 3 दिवस ठेवलेला. 3 दिवसानंतर मग ते त्यांचा मूर्तिकार तो गणपती घेऊन गेले. तुमचं सांगा ना, की हिंदुस्थान नाक्यावर जे काही तिथे ते व्हिडिओज आले, हं. माईकवर तुम्ही ते बोललात, मग परत गणपती मागे आणला. मग ते एक तर मला पहिलं सांगा, की तिथे पब्लिकचं काय रिएक्शन होतं आणि पोलिसांबरोबर नेमकं तिथे काय झालेलं? पोलीस अडवत होते, जाऊन पुढे देत नव्हते. कसं त्यांच्याशी आपण वाद घालणार ना? आणि मग आम्ही हिंदुस्थान नाक्यापर्यंत गेलोच नव्हतो, जाऊनच दिलं नव्हतं आम्हाला. आम्ही एकता नगर करून आहे, तिथेच आम्ही गणपती थांबवला. पुढे जाऊनच देत नव्हते. मग पुढे जाऊन देत नाहीये, इथे आपल्याला गणेश घाट जो आम्हाला दिलेला पॉइंट, तो आर्टिफिशियल पॉइंट, तो आपल्याला पटत नाही कारण की तिथं तो 4 फुटाचाच होता. तिथे तो गणपती विसर्जन करणं म्हणजे टाकणं झालं तिथे गणपती. तिथे काही लाईट नाही, काय नाही. ते इकडे ह्याच्या आपल्या शिवाजी पार्क आपल्या नॅशनल पार्कमध्ये पण कंप्लेंट्स येत होत्या भरपूर की तिकडे लाईट नाही, चिखल आहे, छोटासा पॉन्ड आहे तिथे. मग जर आपल्याला असं विसर्जन करायचं आहे तर आपल्याला करायचंच नव्हतं अशा पद्धती विसर्जन. म्हणून मग आम्हाला वाटलं की जर तुम्हाला नाही जाऊन देते ना, मग आम्ही आमच्याकडे जागा आहे, आम्ही गणपती घेऊन आलो परत. आपल्याला असं विसर्जन करायचं नव्हतं. तो जो पॉन्ड आम्हाला दिलेला खणून त्याच्यात शक्य नव्हतं. एक मंडळाने तर गणपती तिथेच ठेवलेला म्हणजे नाही केस. दुसऱ्या प्रत्येक मंडळाचे आपल्या हिशोबाने असतं की चालेल नाही चालेल. ज्याला पटला त्यांनी केलं, मग आम्हाला नाही पटलं आम्ही नाही केलं. नंतर परत ते मंडपात तुम्ही मूर्ती आणली, शेवटी तो देवच होता. मग त्याची परत ती इतके काळजी कशी काय घेतली तुम्ही तिथे? बघा आम्ही कसं आहे, आम्हाला तिथे जाऊन देतलं नाही विसर्जनला. म्हणून मग बरोबर. मंडळाचा असा निर्णय होता की ठीक आहे चला आपण नाही जात आहे ना, तर आम्ही तिथे जाऊन मंडळातली आमची कार्यकर्ते ते गेले समुद्रात. तिथून पाणी आणलं. आमचे महाराज म्हणजे जे भट असतात ते होते. त्यांना सांगून, चर्चा करून एक छोटीशी तिथल्या तिथे उत्तरपूजा आम्ही केली आणि गणपती परत घेऊन आलो आम्ही आमच्या जागेवर मग आम्ही गणपती झाकून ठेवला त्याच्यानंतर. तर ते मला सांगा ना, आता जसं तो सगळा इन्सिडेंट झाला, आता मी तुमच्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तो हा प्रश्न विचारलेलाच. म्हणजे जसं आता मंडळाने ते हे केलं, बट शेवटी काय झालं, तो एक जीवच आहे आपल्यासाठी. तुमचं काय त्यावेळेला हे होतं, की ती मूर्ती राहिली आहे तिथे विसर्जन? मला मंडळावरती तेवढा विश्वास होता कारण का मला असं वाटतं त्यांची आस्था त्या गणपतीवरती जास्त आहे आणि सिग्नेचर फेस जेवढा माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं महत्त्व देखील मंडळांना आहे. म्हणजे सिग्नेचर फेस काय आहे, किती इम्पॉर्टंट आहे हे त्यांना देखील माहिती आहे. तर मी निश्चिंत होते ज्यावेळेला मूर्ती रिटर्न आली आणि मी एक मूर्तिकार या दृष्टीने बघते आणि ज्यावेळेला त्यांनी ती त्यांच्याच मैदानामध्ये व्यवस्थित ती झाकून ठेवली त्यावेळेला मला काही असं फार टेन्शन वगैरे काहीच नाही. मी निश्चिंत होते ज्यावेळेला कोर्टाच्या रिऑर्डर्स येतील त्यावेळेला ती विसर्जन होणार आहे. त्यामुळे मी सुरक्षित हातात माझी मूर्ती आहे. तर आता जसं मी ताईंनाही हा प्रश्न विचारलेला, तो तुम्हालाही विचारतो, की ते शेवटपर्यंत आले म्हणजे असं पहिल्यांदा कुठला तरी मूर्तिकार तिथपर्यंत शेवटपर्यंत आलेला त्या विसर्जनाच्या ह्याच्यामध्ये, तसं मंडळ म्हणून तुम्ही कसं बघितलं ते? म्हणजे असं काही एवढं हे नाही. आमचं त्यांचं रिलेशन वेगळं आहे. चांगलं आहे आणि प्रत्येक म्हणजे आता वाटलं असेल ताईला की बाबा कसं होतंय विसर्जन, काय होतंय. आता एवढं आपण थांबलो, इतके दिवस थांबलो, इतके लोक जमली. मग कसं होतंय विसर्जन बघायला. मे बी सेफ हँडेड होतंय की नाही, कसं होतंय. त्याच्यासाठी आले असतील नसतील. पण आम्हाला माहिती आहे आम्हाला कसं विसर्जन करायचं आणि आम्ही अगोदरच सांगितलं ताईला की आपण असं विसर्जन करणार आहोत. हे पोरती आणि असं जाणार आहे गणपती पुढे आणि व्यवस्थित विसर्जन होणार आहे. आणि त्या हिशोबाने आम्ही बरोबरच विसर्जन केलं. आता कसं झालं, की शिरी एक भरपूर म्हणजे असं प्रसिद्ध गणपती झालाय. म्हणजे एवढं गाजावाजा सगळं होतंय. मला सांगा ना, की एरियामधून किती सपोर्ट भेटतो तुम्हाला? एरियामधून सपोर्ट एरिया सपोर्ट म्हणजे कसं आम्हाला जसं आम्ही आमच्या एरियामधून लोकल वर्गणी घेतो. जो लोकल आमचा एरिया आहे, बंदरपाकडी आहे, महावीर नगर आहे. आता महावीर नगर म्हटलं तर इथे जास्त करून सगळे गुजराती लोक राहतात. त्यांना तर हे पहिलं सुरुवातीपासून एबीसीडी सांगायला लागतं की मागी गणपती काय आहे, का आहे, आम्ही इथे कोण आहोत, आम्ही कुठे राहतो. आणखी हे ग्राउंड आहे, क्रिकेट ग्राउंड आहे, प्रायव्हेट ग्राउंड आहे. इथे हा कल्चरल ऍक्टिव्हिटी फक्त हा गणेशोत्सवच होतो इथे माझ्या मागीचा.
इतर या मैदानात कोणतेही सण साजरे होत नाही. एक आधी व्हायचा तो मालवणी जत्रा व्हायची, जेव्हा ती गिरकर काकी असायची. अ, ते करायचे. त्याच्यानंतर मला वाटतं नाही झाला तो सण साजरा परत. मग फक्त या ग्राउंडवर फक्त हा उत्सव होता. राहिली गोष्ट वर्गणी. आम्ही लोकल जो आमचा एरिया आहे, बंदरबाकडी आहे, एकतानगर आहे, तिथून आम्ही लोकल वर्गणी घेतो आणि आता तेही त्यांचाही रिस्पॉन्स चांगला येतो. ते दर्शनाला येतात, ते दिसतं आम्हाला. जे कार्यकर्ते जातात तिथे वर्गणीसाठी, तर तेही सांगतात की नाही आता ते पण येतात ते दर्शनाला, सांगायला लागत नाही आता काय आहे, कसं आहे. स्वतःहून सगळं करतात पुढे आणि थोडासा एरिया सपोर्ट मिळतो. आजूबाजूचे जे मंडळं आहेत, ज्यांचा भाद्रपदामध्ये उत्सव असतो, मागीमध्ये नाही, ते करतात व्यवस्थित सपोर्ट. आता मग जसं कुठचंही मंडळ बोललं एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड सपोर्ट असतो, तसं श्रीचं काय? नाही, आम्हाला बघा आम्ही हा कसं आहे उत्सव जेव्हा सुरू झाला किंवा आम्ही सुरू केला, तेव्हापासून आम्हाला कोणताही म्हणजे आमचं एक्स्पेक्टेशन नव्हतं आणि आम्ही त्या दिशेला गेलोच नाही पॉलिटिकल बॅकग्राऊंड. आमचे जे मंडळाचे अध्यक्ष आहेत विशाल, त्यांची आई अ, लता कनोजिया आणि विशालचे वडील वारले किशोर म्हणजे आम्ही त्यांना मामा म्हणायचो. आम्ही असंच डिस्कशन झालेलं आणि त्यांनी आम्हाला त्यांनी पहिल्या वर्षीचा तर माझ्या मते जो काही 4-5 लाख रुपये खर्च झालेला 2013 मध्ये, तो सगळा त्यांनी दिलेला. सगळा खर्च त्यांनी दिलेला. मग तोच आम्हाला एक आमचा बॅकअप आहे. म्हणजे पैसे लागले का किंवा आता कसं आहे आता सुरुवातीला आपल्याला पेमेंट्स करावे लागतात. मग तो पैसा आम्हाला तिथून येतो. म्हणजे आमच्यासाठी ती बँकेच झाली. तर सुरुवातीचा जो पैसा लागतो तो त्याच आम्हाला तिथून येतो. तर तो ते एक आम्हाला एक भक्कम म्हणजे बॅकअप असल्यामुळे आम्हाला असं कधी लागली नाही आणि आम्ही असं जास्तही असं दरवर्षी 5 लाख 5 लाख असं वाढवतही नाही. जो आपला बजेट आहे आणि मूळ म्हणजे कसं आहे आम्ही जे आमचे वरचे जे पदाधिकारी आहेत 7-8 लोकं, ते आम्ही सगळे खिशातले पैसे काढतो पूर्ण वर्ष. आपण कुठे काही जाणं-बिणं नसतं तर आम्ही लोकल आमचा फायनान्स स्ट्राँग आहे. म्हणजे जो आहे तो असा म्हणून आम्हाला असं काही पॉलिटिकल नाही. थोडंफार आम्ही ॲडव्हर्टाइज घेतो आणि तेच सांगितल्याप्रमाणे की इथे हा हा महाराष्ट्रीयन पट्टा नाही, हा गुजराती पट्टा आहे पूर्ण. तर तिथे आम्हाला तो जाणवते ती चणचण पैशाची, की पटकन ॲडव्हर्टाइज होत नाही. पटकन लोकांना आणि तिथे जास्त फुटफॉल नसतो. आगमनला असतो, विसर्जनला असतो. मंडपातही असतो संध्याकाळचा 2 शाळा आहे. पण त्याप्रमाणे आम्हाला बऱ्यापैकी आम्ही डेव्हलप झालोय आता हळू आणि पुढेही करू. आता कांदिवलीचं श्री ते मुंबईचं श्री ही लोकांनी तुम्हाला पदवी दिली. हं. तो अख्खा तुमचा प्रवास कसा होता मग? अख्खा प्रवास तर मेहनत आहे याच्यामागे, प्रेम आहे. लोकांनी दिलेलं प्रेम आहे, मेहनत आम्ही केलेली आहे आणि सक्सेस म्हणजे आता सगळ्यांनीच म्हणजे आता मूर्तिकार झाले, अ, बाकीचे कार्यकर्ते आहेत, वर्गणीदार झाले, सगळे झाले त्याच्यामध्ये जे आपल्या मंडळासाठी काम करतात, मंडळात काम करतात. त्यांची मेहनत आहे ही शेवटी. त्याच्यामुळे हे झालंय, घडलंय. लोकांचं प्रेम आहे त्याच्यामागे. तर ताई एक थोडक्यात सांगा की श्रीचं वर्णन कसं असेल? जसं मी ताडदेवला आपली एक फ्रेज फेमस होती, ना भूतो न भविष्यती, ती आपण इथेच कम्प्लीट करू श्रीसाठी. म्हणजे एको अहम द्वितीयो नास्ति, न भूतो न भविष्यती. म्हणजे मी एकच आहे, दुसरा कोणी नाही. म्हणजे दिस इज नॉट आउट ऑफ इगो. हे इगो म्हणून बोलत नाही, पण ज्या प्रकारे आपण ही मूर्ती घडवणार आहोत, ज्या प्रकारे त्याला आपण भक्तांसमोर प्रेझेंट करणार आहोत ॲज अ मूर्तिकार म्हणून, तर मी ज्या प्रकारे मेहनत घेते आहे, माझी टीम ज्या प्रकारे त्या मूर्तीसाठी मेहनत घेते आहे आणि एकमेव सिग्नेचर फेस असल्यामुळे आणि नक्कीच फेसवरती तितकाही आपण एम्फसाइज नाही करत आहेत, बाकीही इतर खूप छान काम आपण यंदा देत आहोत आणि जी मूर्ती खरंच माझ्या मनात होती फार परिश्रम करून घडवण्याची, ती यंदा मला यावर्षी संधी मिळाली आणि तशीच ह्या फ्रेसला लागू पडेल अशीच मूर्ती आपण श्रीसाठी बनवत आहोत. आणि ज्यावेळेला ही बाहेर पडेल ते नक्कीच लोकांच्या म्हणजे म्हणतात ना साक्षात त्यांना एक चित्र डोळ्यासमोर उभं राहील आणि पुन्हा ते आपल्या इतिहासात नक्की वाकून बघण्यास म्हणजे म्हणतात ना प्रेशराईज होतील की त्यांना पुन्हा तो इतिहास एक डोळ्यासमोर दिसेल आणि तोच अध्याय आपण सुरू केलेला आहे आणि त्याचा शेवट नक्कीच गोड आहे आणि खूप छान मूर्ती घडेल आणि वर्षानुवर्ष ही मूर्ती जी आहे ती लोकांच्या लक्षात राहील.
ह्या प्रयत्नात आम्ही आहोत की यावर्षीचा जो श्री आहे तो वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहील. त्यामुळेच एको अहम द्वितीयो नास्ति ना भूतो ना भविष्यती असा मुंबईचा श्री, कांदिवलीचा श्री आपण घडवणार आहोत 2026 तर आता एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न, की लोकांना काय सांग, यावर्षी आगमन लवकरच आहे दरवर्षीपेक्षा, हम्म. तर कसं असेल या आगमनाचं पूर्ण नियोजन काय? सगळ्यात पहिलं तर जो काय गेल्या वर्षी प्रसंग घडला आमच्याबरोबर बाकीच्या सगळ्यांबरोबर घडला, त्या प्रसंगात ज्या मंडळांनी भाद्रपदचे मंडळ जो आमचा मित्रपरिवार आहे जवळचा, त्यांनी फोन करून किंवा येऊन जो काय सपोर्ट आम्हाला केला त्या सगळ्यांना धन्यवाद. आणि आता आगमनासाठी बोलाल तर जसं ताई बोलली, तर आगमन त्याच ताकदीत, त्याच जल्लोषात, त्याच आनंदात एक श्री नवीन रूपात बाहेर पडेल. आणि तोच उत्साह आमच्यावर सुद्धा आहे. ढोल ताशांच्या गजरात आम्ही आमच्या श्रीचं स्वागत करणार आहोत. तर जेवढी मुंबापुरी अख्खी उत्साही आहे तेवढंच आम्हीही आहोत. तर 11 जानेवारीला दुपारी 2 वाजता आपण सगळे भेटूया. तर हे आगमन कुठून असणार आहे? आगमन आहे लिंक रोड, कांदिवली वेस्ट लिंक रोड, शंकर डेअरी फार्म, तिथून आपली मिरवणूक सुरू होते. पुढे युटर्न करून आपल्या मैदानाकडे येते. ठीक आहे दादा, धन्यवाद. इतका तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर तुम्हाला ही गप्पा कशी वाटली ही कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.